त्यानंतर बातमी लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर आता 1500 रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नियमित योजनेचा लाभ देण्यास परवानगी दिल्यानंतर आजपासून राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। विरोधकांना सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही खटखट आलेली आहे। महायुतीच्या सरकारने जेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही योजना सुरू केली, घोषित झालेल्या दिवसापासून या योजनेला विरोध झालेला आहे। आणि खरं तर हे दुर्दैवी आहे, महिलांसाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीची योजना आली। 1500चा आम्ही लाभ देत असतो आणि आता जवळपास वर्षभराहून अधिक कालावधी उलटून गेला ही योजना आम्ही राबवत असताना, ही योजना राबवत असताना आता ही एक रेग्युलर स्कीम आहे। इतर योजनांचा लाभ जसा त्या ठिकाणी दिला जात असतो, मग संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी योजना असो, इतर योजना जशी असतात तशीच लाडकी बहीण ही योजना आहे। आणि आयोगाने त्या संदर्भामध्ये विभागाला विचारणा केली होती, मुख्य सचिवांना पण विचारणा केली होती। त्या संदर्भातला योग्य तो खुलासा, स्पष्टीकरण त्या ठिकाणी शासनाकडून, मुख्य सचिवांच्या माध्यमातून विभागाकडून दिलं गेलेलं आहे। आणि आम्ही कुठेही आचारसंहितेचा भंग करून, कुठेही निवडणूक आयोगाने जी काही नियमावली दिलेली आहे याचं उल्लंघन करून काही आम्ही कुठलीही योजना राबवत नसतो। पण लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहता कामा नयेत या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार काम करत आहे। त्याच्यामुळे एखादी स्कीम जर महिलांना आनंद देणारी असेल, त्याचा लाभ जर गरजू महिलांपर्यंत पोहोचत असेल, तर विनाकारण 10 वेळा त्या गोष्टीवर आक्षेप घेऊन मला असं वाटतंय की आपण लाडक्या बहिणींनाच ते नाराज करत आहे। उदय सामंत आले होते, त्यांनी 2100 रुपये बाबत त्यांनी घोषणा केली की अभ्यास सुरू आहे। लाडकी बहिणीला 2100 रुपये नाही, खरं तर योग्य वेळी त्या संदर्भातला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्या निमित्ताने घेतील। आम्ही विभाग म्हणून तर हाच प्रयत्न करतोय की आत्ता जो सुरू असलेला 1500चा लाभ आहे हा नियमितपणाने महिलांपर्यंत पोहोचावा। आणि ज्या वेळेला सरकार निर्णय घेईल 2100 करण्याचा, त्यावेळेला विभाग म्हणून सर्वात जास्त आनंद आम्हालाही असेल। फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो हप्ता आहे तो वितरणाला सुरुवात झालेली आहे। आधीच सांगण्यात येत होते की लाडक्या बहिणीसाठी संक्रांतीचे जे पैसे असणार आहेत ते 3000 रुपये एकत्रित, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा महिना एकत्रित 3000 रुपयाची रक्कम जमा करण्यात येणार होती। परंतु काही कारणाने आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये आले। तर त्याचे नेमके कारण काय आपण बघू शकतो की काही दिवसापूर्वी एक न्यूज व्हायरल होत होती, त्यामध्ये सांगण्यात आलं विरोधकांनी निवडणूक आयोगाला जे पत्र होतं ते लिहिलेलं होतं आणि निवडणूक आयोगाचं आता उत्तर आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींची जी योजना आहे त्यामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता ते आता वितरित करू शकतात, परंतु जानेवारी महिन्याचं ते वितरण करू शकत नाही। त्याचे कारण म्हणजे आचारसंहितेला सुरुवात झालेली आहे आणि याच कारणाने तुम्ही डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, तुम्हाला संक्रांतीचं बक्षीस म्हणून लाडक्या बहिणींना ते पैसे द्यायचे तर तुम्ही देऊ शकता, त्यांची संक्रांत गोड करू शकता। तर जानेवारी महिन्याचा जर तुम्हाला हप्ता लाडक्या बहिणींना द्यायचा असेल तर तो तुम्हाला आता निवडणूक झाल्यानंतर, म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्ही कधीही जमा करू शकतात। परंतु आता सध्या लाडक्या बहिणींना 3000 रुपयाची रक्कम दिली जाऊ शकत नाही, कारण हे जे असणार आहे ते निवडणुकीचे पैसे लाडक्या बहिणींना दिले जात आहे अशा प्रकारे ठरवलेले जात आहेत। त्यामुळे याच कारणाने लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या 1 ते 2 दिवसानंतर निवडणूक झाल्यावर तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1500 रुपये सुद्धा जमा करण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे आणि हे जे पैसे असणार आहे ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती संक्रांतीचे पैसे म्हणून जमा करण्यात आलेले आहे।